नमस्कार मित्रांनो, श्रद्धाच किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझ्या मिस्टरांनी म्हणजे तुषारी यांनी माझ्यासाठी बिर्याणीचा बेत केलेला आहे। ती आहे मटन बिर्याणी। आज मी फक्त इन्स्ट्रक्टरचं काम करणार आहे, बाकी रेसिपी तर तेच बनवणार आहे। तर चला उडूया जिभेचे चोचले। इथे आम्ही अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। त्याला हळद आणि मीठ आधीच लावून ठेवलं होतं। आता यात मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून आम्ही जिंजर गार्लिक पेस्ट घालतोय। त्याचबरोबर 1 टेबलस्पून लाल तिखट घालतोय, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला घातला आहे यामध्ये। त्याचबरोबर मटन मसाला 1 टेबलस्पून घातलेला आहे। तुम्ही मसाल्याचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर कलरसाठी 1 टेबलस्पून बेडगी लाल मिरची घातलेली आहे। 1 टोमॅटो रफली चॉप करून टाकलेला आहे मी, आणि अर्धी वाटी जो आपण तळलेला कांदा आहे तो घालतो आहे। त्याचबरोबर पाव किलो दही घालणार आहे। थोडासा पुदिना घातलेला आहे, 10 ते 15 पानं घातलेली आहेत त्याची पुदिन्याची, आणि टेस्ट छान येते। त्याचबरोबर अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे। आता आपल्याला यात 2 टेबलस्पून ऑइल घालायचं आहे मॅरिनेशनसाठी। छान आता हे मिक्स करून घेऊयात। हे हाताने मिक्स केलं तर छानच, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागतं। यातच घातलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे। याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या गोष्टी एकजीव होतील। आता हे मिक्स झाल्यानंतर आपण अर्धा तासासाठी फ्रीझरमध्ये याला ठेवणार आहोत। इकडे कुकरमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घेणार आहोत, ज्यात मी कांदा तळला होता, म्हणजे यांनी कांदा ज्यात तळला होता ना त्याच तेलाचा आपण इथे यूज करतो आहोत। 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। त्यात घालणार आहोत 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट। ही अर्धा मिनिटासाठी आपण परतणार आहोत, जेणेकरून त्याचा कच्चापणा जाईल। त्यातच घालते 1 कप टोमॅटोची प्युरी। साधारण 3 मोठे मी टोमॅटो घेतले होते आणि त्याची बारीक प्युरी केलेली आहे। ही प्युरीला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण परतणार आहोत, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जाईल। तुम्ही बघा तेल सुटायला लागलेलं आहे। यातच आपण पाव कप काजूची पेस्ट घालणार आहोत आणि तीही छान यामध्ये परतून घेणार आहोत। त्याचबरोबर घातलेला आहे 1 टीस्पून आपण बिर्याणी मसाला घातलेला आहे। बाकी मसाले तर आपण मटनलाच मॅरिनेशनमध्ये टाकलेले आहेत। आता ह्याला छान परतून घेऊयात। छान असं तेल त्याला सुटायला सुरू झालं की आपण बाकीच्या गोष्टी करणार आहोत। हा अर्धा किलो कांदा तळून घेतलेला होता आम्ही, तो घालून घेतोय। हे छान मिक्स करून घेऊयात। यातलाच कांदा थोडासा वाचवून साईडला सुद्धा ठेवला आहे, आपल्याला जेव्हा बिर्याणीचे लेअर लावायचं आहे तेव्हा यूज करणार आहोत। कांदा मिक्स केला आहे आपण। त्यात आता आपण घालणार आहोत जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते घालणार आहोत। फ्रीझरमध्ये यासाठी ठेवायचं की जेणेकरून ते पटकन शिजतं आणि सगळ्या गोष्टी छान मुरतात त्यामध्ये। मटणमध्ये सगळे टेस्ट ॲक्च्युली ॲब्झॉर्ब करून घेतो आपण। लगोलग जर टाकलं तर त्याची टेस्ट एवढी येत नाही, म्हणून आपण अर्ध्या तासासाठी कंपल्सरी अर्ध्या तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवा। जास्त वेळ ठेवलं तर अधिक छान टेस्ट येते। हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटं याला छान परतून घ्यायचं आपल्याला। हे परतून झालं की आपण जे भांडं यूज केलं होतं ज्यामध्ये आपण होतं त्यातच थोडंसं पाणी घातलं। अर्धा कपपेक्षाही कमी घाला, कारण की मग ते दह्याचं पाणी सुटतं आणि मग खूप रस्सा होईल। मग आपल्याला यामध्ये घालताना बिर्याणी सेट करताना थोडंसं पचपचित होईल, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं यामध्ये। आता आपण याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला 5 ते 6 शिट्ट्या, जास्ती शिट्ट्यांमध्येच आपलं मटण शिजतं, कारण की हे मटण आहे चिकन हार्डली 2 मिनिटात होतं, 2 ते 3 शिट्ट्यात होतं। आपलं मटण छान शिजून झालेलं आहे। आता आपण बिर्याणी लावून घेऊयात। हे असा दाखवल्याप्रमाणे आपल्याला खाली हे मटणचं जे काही ग्रेव्ही केली आहे ती घालून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित। आणि त्यावर मी ना अर्धा किलो बासमती राईस आम्ही
कुक करून घेतला होता, जो आधीच्या बिर्याणीतही मी तुम्हाला दाखवलेला आहे. तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा. तुम्ही चिकन बिर्याणीही बघू शकता किंवा व्हेज बिर्याणीही आहे, त्यामध्ये मी भात कसा स्टीम करायचा तेही सांगितलेलं आहे. आता आपण भात इव्हनली स्प्रेड केल्यानंतर त्याच्यावर साजूक तूप घालणार आहोत. 1 मोठा चमचा छान व्यवस्थित पसरून घ्यायचं. त्याचबरोबर आपण याच्यावर ना आता जो मी मगाशी सांगितलं की आम्ही थोडासा कांदा बाजूला काढून ठेवला होता, तळलेलाच कांदामधला, तो व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि वरून कोथिंबीर मस्त अशी पसरून घ्यायची. आता आपण याच्यावर आहे ना झाकण लावणार आहोत, जे फिट बसेल असं ते झाकण लावायचं आणि बाजूने जसं दाखवलंय कणिक घ्यायची आणि ती कणिक यूज करून ते पूर्णपणे सील करायचं, जेणेकरून त्यातच हवा राहील, त्यातून हवा बाहेर येणार नाही, म्हणजे मस्त असा दम बसतो. या आधीची जी मी चिकन बिर्याणी दाखवली आहे त्यामध्ये कोळशाचा दम कसा द्यायचा तेही दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की ती रेसिपी बघा जर तुम्हाला मटण बिर्याणीही तशीच करायची असेल. इथे मी एक तवा तापायला ठेवला होता, प्लेन तवा आहे, लोखंडी तवा. तो तापायला ठेवला एक 5 मिनिटासाठी आणि त्यावर आपण हे भांडं ठेवतोय आणि आपल्याला हे 30 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर दम देऊन घ्यायचा या बिर्याणीला. 30 मिनिटं झालेली आहेत आणि हे आपण हे काढून बघूयात. त्याची वाफ बघा, म्हणजे मस्त असा दम बसलेला आहे आपल्या बिर्याणीला. आपली बिर्याणी खरंच खूप छान असा त्याला दम बसल्यानंतर खूप छान अशी आपली बिर्याणी रेडी आहे. बघा किती कॉन्फिडेंटली आणि किती आनंद झालाय त्यांनी माझ्यासाठी बिर्याणी बनवली म्हणून. तर चला, आपली मटन बिर्याणी रेडी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.